नमस्कार मंडळी, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या मुलांची जेव्हा शाळा सुटते तेव्हा मुले घरी येतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात, आई भूक लागली, काहीतरी खाण्यासाठी दे ना. आपल्या मुलांना छोटी छोटी भूक लागत असते, पण त्यांना रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यांना वेगळं काहीतरी चटपटीत खायचं असतं. पण अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं मुलांना काय खाण्यासाठी द्यायचं. अशा वेळी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग अशी खारी डाळ. ही खारी डाळ एकदा बनवली की घरातील सर्वजण पुन्हा पुन्हा मागतील. संध्याकाळच्या चहासोबत, पाहुणे आले असतील किंवा प्रवासासाठी काही हलकं फुलकं स्नॅक्स हवं असेल तर ही रेसिपी अगदी उत्तम. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि एकदा बनवली की अनेक दिवस साठवून ठेवता येते आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता ही खारी डाळ बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. तुम्हाला इथे जास्तीची चणा डाळ बनवायची असेल तर तुम्ही इथे चणा डाळीचे प्रमाण वाढवू शकता. आता ही चणा डाळ मी साफ करून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळीवरील धूळ किंवा डाळीमध्ये असलेले अतिरिक्त कण निघून जातात. डाळ व्यवस्थित धुवून घेतली आहे. आता आपण चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. पाणी डाळीच्या वर आले पाहिजे म्हणजे डाळ छान भिजेल. साधारण डाळ पाण्यामध्ये भिजेल इतके पाणी घालायचे. 4 ते 5 तास चणा डाळ भिजली की छान फुलते आणि तळताना खूप सुंदर कुरकुरीत होते. आता या डाळीवर झाकण ठेवून 4 ते 5 तासांसाठी भिजण्यासाठी ठेवायची आहे. आता 4 ते 5 तासानंतर ही डाळ पाहूया. आपली डाळ छान भिजली आहे. पहा, डाळ छान फुलली आहे. आता या डाळीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. यासाठी मी इथे पसरट एक भांडे घेतले आहे. त्यामध्ये माझ्याकडे असलेली ही चाळण घेतली आहे. या चाळणीने आपण डाळीतले पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत. डाळीमध्ये पाणी अजिबात राहता कामा नये, कारण डाळ तळताना तेल उडण्याची शक्यता असते. आता मी डाळीतील पाणी चाळणीच्या मदतीने काढून घेतले आहे. पूर्णपणे पाणी काढून घेतले आहे. आता ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे. याच्यासाठी मी एक नॅपकिन घेतला आहे. नॅपकिन पसरून घेतला आहे. आता या नॅपकिनवर ही डाळ पसरून घेऊया. आता ही डाळ तुम्ही फॅन खाली 5 ते 10 मिनिटांसाठी सुकवू शकता किंवा अशा प्रकारे नॅपकिनच्या सहाय्याने कोरडी करून घेऊ शकता. आता ही डाळ आपल्याला व्यवस्थितपणे हलक्या हाताने पसरून घ्यायची आहे. आता ही पसरलेली डाळ आपल्याला हलक्या हाताने नॅपकिनने चोळून घ्यायची आहे. नॅपकिनवर डाळ चोळल्यामुळे डाळीतील पाणी नाहीसे होईल, डाळ कोरडी होईल. आता तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळ ही पूर्णपणे कोरडी झाली आहे. डाळीमध्ये पाण्याचा अंश जराही नाही आहे. आता ही कोरडी झालेली डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे. डाळ पूर्णपणे कोरडी असली पाहिजे. अजिबात पाणी राहता कामा नये. डाळीमध्ये जर पाणी असेल तर तळल्यानंतर मऊ पडण्याची शक्यता असते. आता अशा प्रकारे आपली ही डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे. डाळीमधले पाणी नाहीसे झालेले आहे. पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे माझ्या हाताला पाणी सुद्धा लागत नाही. आता गॅसवर कढई ठेवूया आणि तेल गरम करण्यासाठी ठेवूया. डाळ तळताना तेल मध्यम गरम असावे. खूप गरम तेलात डाळ पटकन लाल होते पण आतून कुरकुरीत होत नाही आणि जर कमी गरम तेलामध्ये डाळ तळली तर डाळ तेलकट होते. म्हणून डाळ तळताना गॅस फ्लेम मध्यम आचेवर असावी. आता आपले हे तेल योग्य प्रमाणावर तापलेले आहे. आता यामधून आपण डाळ तळून घेऊया. आता या तेलात आपण हळूहळू डाळ सोडून देऊया. डाळ तळताना सतत हलवत राहा म्हणजे सर्व बाजूने डाळ समान तळली जाईल. डाळ तळताना घाई करू नका. आता अशा प्रकारे आपण सर्व डाळ तळून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता डाळीला आपल्या गोल्डन असा कलर आलेला आहे. तळलेली डाळ बाहेर काढून घेऊया. टिश्यू पेपरवर ठेवूया जेणेकरून त्यामधील अतिरिक्त तेल निघून जाईल. आता ही डाळ छानपणे गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेली आहे. तळलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊया.
तळलेली डाळ गरम असतानाच त्यावर मसाले टाकून घ्यायचे आहेत. गरम डाळीवर मसाला टाकल्यामुळे डाळीला सर्व बाजूला मसाला लागतो. आता डाळीमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ घालून घेतले आहे. आता यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालणार आहोत. त्याने डाळीला उत्तम टेस्ट येते. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व डाळीला मसाले लागतील. अशा प्रकारे मिक्स करायचे आहे. आता ही डाळ मिक्स करून झाली आहे. अशा प्रकारे ही आपली खमंग चविष्ट खारी डाळ तयार आहे. जर तुम्हाला थोडी वेगळी चव हवी असेल तर त्यामध्ये कढीपत्ता, तळलेले शेंगदाणे किंवा थोडी काळी मिरी देखील घालू शकता. त्यामुळे चव आणखीन वाढते. खारी डाळ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. डाळ पूर्णपणे भिजलेली असावी, तळण्यापूर्वी कोरडी असावी आणि तेल योग्य तापमानावर असावे. या 3 गोष्टी पाळल्या तर खारी डाळ नक्कीच उत्तम बनते. आता आपली खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट खारी डाळ पूर्णपणे तयार झाली आहे. बघायलाही आकर्षक आणि खायलाही तितकीच चवदार. एका हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास ही डाळ अनेक दिवस कुरकुरीत राहते. त्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात बनवून ठेवता येते. मैत्रिणींनो, आजची ही खारी डाळ रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन खास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.